शहरांच्या विकासाची स्वप्न ती कशावर उभी राहतात? मोठमोठ्या रस्त्यांवर, भव्य प्रकल्पांवर. पण कल्पना करा, जर विकासाचा कणा ठरू पाहणारं असंच एक मोठं स्वप्न अचानक अर्धवट थांबलं तर? आज आपण नाशिकच्या रिंग रोड प्रकल्पाबद्दलच बोलणार आहोत. एक असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आता एका विचित्र आणि गंभीर वळणावर येऊन थांबलाय. आता बघा, कुठल्याही सार्वजनिक प्रकल्पात थेट न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागणं ही काही रोजची गोष्ट नाहीये. हे एक लक्षण आहे की परिस्थिती हाताबाहेर गेली आहे आणि प्रशासकीय पातळीवर उत्तरं मिळत नाहीयेत. आणि म्हणूनच ह्या प्रकरणाच्या मुळाशी जाणं खूप गरजेचं आहे. तर मग या विश्लेषणातून आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत की नाशिकच्या विकासासाठी इतका महत्त्वाचा असलेला हा रिंग रोड प्रकल्प आज नेमका कोणत्या कारणांमुळे आणि कुठे रखडला आहे. चला मग सुरुवात करूया सगळ्यात ताज्या आणि नाट्यमय घडामोडीने, ती म्हणजे न्यायालयाचा थेट हस्तक्षेप. या प्रकल्पाच्या थांबलेल्या प्रवासातली ही सर्वात ताजी आणि महत्त्वाची घटना आहे आणि आपली सुरुवात इथूनच होते. म्हणजे बघा, ही न्यायालयीन कारवाई एक प्रकारे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटल्याचा पुरावाच आहे. जेव्हा प्रगती थांबते आणि कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नसतं, तेव्हा जनहित याचिका हे एक महत्त्वाचं शस्त्र ठरतं. यामुळेच न्यायालयाला या गंभीर विलंबाची दखल घ्यावी लागली. आणि या विलंबासाठी जबाबदार कोणाला धरण्यात आलंय? तर थेट राज्य सरकार आणि हा प्रकल्प राबवणारी संस्था म्हणजेच MSRDC. आता न्यायालयाच्या नोटीसमुळे या दोघांनाही या दिरंगाईवर स्पष्टीकरण द्यावंच लागेल. ठीक आहे, ही कायदेशीर बाजू झाली. पण आता थोडं मागे जाऊन पाहूया की या प्रकल्पाचं मूळ स्वप्न काय होतं. हा रिंग रोड नाशिकसाठी इतका महत्त्वाचा का आहे आणि तो रखडल्यामुळे शहराचं आणि या संपूर्ण प्रदेशाचं नेमकं किती मोठं नुकसान होत आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. 98 किलोमीटर हा फक्त एक आकडा नाहीये. यातून या प्रकल्पाची भव्यता आणि त्याचं धोरणात्मक महत्त्व लक्षात येतं. हा फक्त एक रस्ता नाही, तर नाशिकच्या औद्योगिक आणि शहरी विकासाला जोडणारा एक मोठा आर्थिक कॉरिडॉर आहे, जो शहराबाहेरील वाहतुकीला एक वेगवान आणि सोपा मार्ग देणार होता. आणि इतक्या मोठ्या प्रकल्पासाठी खर्चही मोठाच. सुरुवातीला अंदाजे 2800 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. आता हा आकडा लक्षात ठेवा, कारण प्रकल्पाला होणाऱ्या प्रत्येक दिवसाच्या विलंबाचा या मूळ खर्चावर काय आणि किती मोठा परिणाम होतोय हे आपण पुढे पाहणार आहोत. प्रश्न हा आहे की इतकी मोठी योजना, इतका पैसा, तरीही हा प्रकल्प पुढे का सरकू शकला नाही? आता आपण या प्रकल्पाच्या थांबण्यामागची मूळ कारणं शोधूया. भारतातल्या अनेक मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांप्रमाणेच इथेही सर्वात मोठा अडथळा ठरला आहे तो म्हणजे भूसंपादन. सरळ गोष्ट आहे, रस्ता बनवण्यासाठी जमीनच नसेल तर पुढचं कोणतंही काम सुरू कसं होणार? आणि हा प्रकल्प बरोबर याच पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर अडकून पडला आहे. आता बघा, भूसंपादनाची एक ठरलेली प्रक्रिया असते. प्रस्ताव अंतिम झाल्यावर जमिनीची संयुक्त मोजणी होते, त्यानंतर मोबदला दिला जातो आणि मग जमीन हस्तांतरित होते. पण इथे ही साखळी संयुक्त जमीन मोजणीच्या टप्प्यावरच तुटलेली आहे, ज्यामुळे पुढची संपूर्ण प्रक्रियाच ठप्प झाली आहे. आणि हा काही साधासुद्धा प्रक्रियात्मक विलंब नाहीये. सूत्रांनुसार प्रशासनावर ही प्रक्रिया जाणीवपूर्वक थांबवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. जाणीवपूर्वक हा एकच शब्द या प्रकरणाचं गांभीर्य कितीतरी पटीने वाढवतो आणि त्यामुळेच न्यायालयाचा हस्तक्षेप अधिक महत्त्वाचा ठरतो. प्रशासकीय दिरंगाईचा थेट परिणाम बसतो सरकारी तिजोरीवर, म्हणजेच सामान्य माणसाच्या पैशावर. तर मग पाहूया की या थांबलेल्या प्रक्रियेमुळे प्रकल्पाचं आर्थिक गणित नेमकं कसं आणि किती बिघडलं आहे. मूळ अंदाजपत्रक आणि विलंबानंतरचा संभाव्य अंतिम खर्च यांच्यातली ही वाढणारी दरी खरंच चिंताजनक आहे. हा आलेख केवळ आकडेवारी नाही, तर वेळेच्या अपव्ययामुळे होणाऱ्या प्रचंड आर्थिक नुकसानीचं हे एक स्पष्ट चित्र आहे. 40 ते 70% वाढ. याचा अर्थ जो प्रकल्प 2800 कोटींमध्ये पूर्ण व्हायला हवा होता, त्यासाठी आता हजारो कोटी रुपये जास्त मोजावे लागतील. आणि हा अतिरिक्त पैसा म्हणजे थेट करदात्यांच्या खिशावर पडणारा भार आहे. तर मग या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटाकडे वळताना सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे आणि यातले महत्त्वाचे पक्ष म्हणजेच न्यायालय, प्रशासन आणि MSRDC यांच्या भूमिका काय आहेत याचा एक आढावा घेऊया. तर सध्याची परिस्थिती अशी आहे की न्यायालय एका न्यायाधीशाच्या भूमिकेत आहे आणि उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. प्रशासन आरोपीच्या पिंजऱ्यात आहे, ज्यांच्यावर प्रक्रिया थांबवल्याचा आरोप आहे. आणि MSRDC ही अंमलबजावणी करणारी संस्था असूनही जमीनच उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे हात बांधलेले आहेत.
या प्रकल्पाचा प्रवास एका चांगल्या प्रस्तावापासून सुरू झाला, पण आज तो भूसंपादनाच्या अडथळ्यावर आणि न्यायालयाच्या हस्तक्षेपावर येऊन थांबला आहे. या प्रकरणातील पुढील महत्त्वाची तारीख आहे 28 जून, ज्या दिवशी होणारी सुनावणी या प्रकल्पाला काहीतरी दिशा देऊ शकते. आणि शेवटी हाच सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो. जेव्हा प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रकल्पांचा खर्च आणि वेळ दोन्ही वाढतात, तेव्हा त्याचा भार केवळ सरकारी तिजोरीवर नाही, तर त्या विकासापासून वंचित राहिलेल्या प्रत्येक नागरिकावर पडतो. याची खरी किंमत आपण सगळेच मोजत असतो.